आदेशानुसार सार्वजनिक सभा घेणार तुम्ही आहे का नाही? तुम्हाला अधिकार आहे का? नाही अधिकार आहेत का तुम्हाला? त्यांना तरी आहेत का? नाही ना मग त्या कशा काय घेतली? त्या सभेला काय अधिकार आहे? तर तुम्हाला नोटीस पाठवायचेच अधिकार आहे. सभा कुठल्या असं कसं चाललंय? प्रश्न मिटवायचा आहे का नाही तुम्हाला? हे चुकीचं आहे का नाही? पहिले मला सांगा, हे चुकीचं आहे का नाही? वाढीव घेतली सभा कोणत्या हॉलमध्ये घेणार? ते नाही, आम्ही आलो तुम्हाला पहिले दिला होता पत्र मी चर्चेला. आता चर्चा नाही, जे नियमात नाही बसत ते तुम्ही चुकीचं करा. आम्ही पत्र दिलं तुम्हाला 10 दिवस अगोदर केली का मीटिंग आमच्याशी? आता नंतर चर्चा कसली? नियम बाह्य तो चुकीचा आहे, त्याला तुम्ही चुकी मान्य करा. तुम्ही काय करायला पाहिजे होतं? आमच्या पत्रानंतर प्रत्येकाची उत्तर तुम्ही तयार करायला पाहिजे होती. आमचं म्हणणं तुम्ही होमवर्क न करता आमच्या समोर आलात. साहेब सभा कोणत्या साहेब दिला आपण. तुम्ही आणा ना रेडी. मी काल का नाही घेतला? इथं आता दाखवा तुम्ही. सभा रेडी केला ना? सभा कोणत्या हॉलमध्ये घेणार आहे? सार्वजनिक ठिकाणी होतं. माझा प्रश्न उत्तर दिलं ना तो आहे, माझा प्रश्न आहे, सभा कोणत्या हॉलमध्ये घेणार? सभा कोणत्या माझा प्रश्न आहे. सभागृहाचा विषय थांबा जरा. आणि कुठल्या हॉलमध्ये घेणार आहे? दुसरा माझा विषय पाण्याचा विषय घ्या. पाण्याचं उत्तर मिळू देऊ. कसे 100 रुपये वाढवले? तो निर्णय आम्हाला आत्ताच्या आत्ता पाहिजे. त्यांना बोलवा. 100 रुपये सोयी सुविधा काय दिली? 8 रुपये 100 काय का नाही? पाणी तर पाणी नाहीये त्यामध्ये. ते तर केलं ना. 2-4 कनेक्शन वाढवा ना. टाकीमध्ये 4 कनेक्शन वाढवा. 12 कनेक्शन होतं, 4 कनेक्शन टाकून टाकी. विचारला तर पैसे नाही. हे 100 रुपये घेऊन आमची मारायची. जो 100 रुपयाचा जो ठराव आहे गेले 1 वर्ष पत्रव्यवहार करतोय. पत्र दिला मीटिंग घ्यायला पाहिजे होती का नाही? तुमचं काम जर साहेबांच्या पणाने करायचा होता तर काय नाही मीटिंग घेतली? कधी दिला पत्र? कालचं एक्सप्लेनेशन मी हा काय दिला पत्र? तुम्ही मीटिंगला बोलवला मला. तुम्ही सर्व असे कागदोपत्री केला ना, तो कागद द्याला मला. आणि त्याच्यात काय तुम्ही केलेलं आहे? फक्त असं लिहिलं आणि हा पत्रक तुम्हाला घ्या. त्याच्यावरती आम्ही काय बोलवलं त्याच्यावरती ह्या अशा गोष्टीचं उत्तर मीटिंग घेतली का? तुम्ही घेतली का मीटिंग? सांगा. काय नाही घेतली? चला तुम्ही नाही घेतली. नगराध्यक्ष आपल्या लोकांचं म्हणणं होतं का बाबा मीटिंग आपण घेऊ. त्याच्यातून जर त्या गोष्टी निघालेल्या असत्या आणि त्याच्यात आता वावगं काय मला विजय सांग पहिले का जर ऐक ना. नाही तू नाही एक उत्तर ऐक पहिले. हा बोल. यांनी काय सांगितलं तुला? त्यांची चुकी झाली असेल. त्यांनी तुम्हाला लेटर देऊन त्यांनी तुम्हाला मीटिंग त्यांनी करायला पाहिजे होती, पण त्यांची चुकी झाली. ठीक आहे. आता मी काय होतं आपण आत्मव्यवस्थित चर्चा आपण निवडून आलो का नाही? ऐक ना, एक मी बोलतो. आपण निवडून आलोय का नाही? मतदान आपण निवडून आलोय लोकांच्या जीवावरती, बरोबर आहे. आज मला सांगा 100 रुपये जे काय 3 कनेक्शन आहेत. आता नियम आता तुम्ही सर्व त्याच्या आधीच तुम्हाला इथं बोलवलं आहे. तुम्हाला जर नागरिकांचा प्रश्न आपला इथंच आहे, त्या गोष्टीमध्ये लोकांना पाणी नाही, काही भेटत नाही, 3 टाक्या सडलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला पण माहिती आहे. ह्याच्या अगोदर पण मी दाखवलेले. पैसे वाढवले. चल पैसे 60 70 झाले, 80 झाले, 100 केले. त्याच्यानंतर 3 फ्लॅटला जर कायद्याप्रमाणे एक पाणी भेटतोय. उद्या तुम्हाला 10 ड्रेस घेतले आणि एक ड्रेसचे पैसे तुझ्याकडून एक ड्रेस घ्या समज तुम्ही घेतला तर 10 ड्रेसचे पैसे मागले तुम्ही देणार आहेत का लोकांना? मग हे तेव्हा त्यांनी केल्यावर मी त्यांना विचारला. तुम्हाला जेव्हा नगराध्यक्षाला मी विचारला की असा प्रकार केला तर बोलतो हे सीओ कोणाचा ऐकत नाही. मग सीओ ऐकत नाही म्हणून तुम्हाला कोण? आता यांनी पण त्या शापूर टाइम्सला पत्र हे बातमी दिलेली होती. अजिताशी बोलतो मी स्वतःचे पैसे टाकून दिले, सीओ ऐकत नाही. ह्या सर्व गोष्टी होताना जर कधी हा बोलतो का ठराव केलाय 3च्या ऐवजी आपण 12 लोकांकडून बिनधास्त पैसे घ्यायचे, तर हा लोकांवरचा अन्याय आहे ना. आणि कंप्लीट केलेला आहे. तर ह्यात त्यांना मी सांगतोय का जर जो अन्यायकारक गोष्ट काढावा त्यांनी. उत्तर पाहिजेत आणि त्याचा ऑन द स्पॉट. तुम्ही नगरसेवक आपण निर्णय ऐकून घ्या ना. चुकी आहे का ना ते सांग पहिले. 6 महिन्यापूर्वी पण चुकी मान्य आहे का नाही? तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही केला का? 6 महिन्यापूर्वी मान्य आहे का नाही ती सांग. हा काय चुकी नाही ते सांग. आणि कुठल्या कायद्यात बसतो ते पण सांग. विषय असा आहे, आपल्याकडे आता परत 126 कनेक्शन आहे नळ कनेक्शन. त्याची आपण 80 रुपयाप्रमाणे त्याचे कॅल्क्युलेशन करा किती पैसे होतात. 1,50,000 वसुली होते. इतर काम कशी करणार लोक? कोणाचं काम हे वसुली करायचं? वसुली करायचं काम कोणाचं आहे? काम करायचं आम्हाला काम येतो.
तुम्ही आम्हाला काय बोलता याला पण बोला त्यांनी वोट केला पुढं तुम्ही लोटताय त्याला सांगा मग त्यांना पण सांगा सांगा आम्ही घेरा घालायला आलोय आम्ही घेरा त्यांचं काम आहे तुम्ही दादागिरी करू नका नुसती मग त्याला बोला तुम्ही मग त्या चोरीचे धंदे केले तर बदल मग तुमच्या चुका आहेत ना त्या मान्य करा ना तुम्ही भाषणामध्ये टोकाटोकीला करता ना तुम्ही लोक चुका तुम्ही स्वतः करायला आता कशा दलित वस्ती टाकली शिवला बोलायचं गाडी तिच्या आईची गाडी जाऊन एकट्या नाही घाला इथं समोर शिस्तीत चर्चा चालू होती त्याला काही करायचं त्याला आला माझ्या गोळा करायचे पैसे आम्ही करायचे मग ऐकून काय घेतला तुम्ही भाषणामध्ये सर्व गोष्टी केल्या ना त्या गोष्टी मला सांगतो तुम्ही ठराव केले ना मी काय बोलतो जे 2 लाख रुपये वसुले म्हणून काय तुम्ही जबरदस्ती घेणार का लोकांचे पैसे येणार लोकांकडून जबरदस्ती घेणार तुम्ही भरा ना पैसे 12 लोकांना वाढी देते कनेक्शन केल्याचं चुकीचं आहे का नाही मला सांग काहीतरी तुम्ही काय केलं त्याचा नको मला पहिले समजून बरोबर समजलोय तुम्ही बिनकामाचे धंदे केलेले पूर्ण होणार गाडीला आणि 5 जण खुर्चीवर बसू आणि निर्णय देणार असेल तर बसू आता बसणार नाही ते पहिले अधिकार आहेत ते त्यांना पहिले प्रश्न ऐकून घेतो उत्तर काही देत नाही असं नाही चालणार उत्तर द्यायला पाहिजे बाइंडिंग आहे दादागिरी करून बोला ना अरे एरवी काय बोलत नाही संतोष 5 टक्के घे तुझे
मागं बसची लागते चुकीचं तुम्ही मान्य का नाही करायला बघा पब्लिकचा सपोर्ट पण होऊ दे, विषय नाही. मग करा ना तुम्ही तो बोलता नाही करा शिव तुमची नावं घेतो ना तुम्ही त्याला बोला ना मग आणि ज्यावेळी मी तुम्हाला बोललो आम्ही केलं याचं उत्तर दिलेलं काय केलं काय केलं सांग काय केलं दलित वस्तीचे तुम्ही कोणी सांगितलं होतं तुला 8-10 ठिकाणी टाकायचे मी केला म्हणून केला नसता केला तर तुम्ही चेपले होते यांना सगळ्यांना बसू इकडे एका बाजूला. काय चर्चा होणार चर्चाचा विषय विचार ना कोण ना कोण मध्ये बोलत माझ्या पुढे कोणी बोलणार मग बोला माझ्या पुढे नियमानुसार जर ज्या चुकीचं आहे चांगला असेल तर त्या टायमाला तुम्ही नगरसेवकांनी तो विषय त्या बाजूनी मांडला पाहिजे मी काय तो काय करतो नगरसेवकांनी केला तो त्याचा आई भूमिका बोलतो आम्ही पाचच बोलतो बाकी कोण नाही बोलणार एक पण नाही मी काय होतो सर्व मागे मीटिंग पण त्याच्या त्याला कोण काय करायचं असतं तर नाही झालं. कोण नाही बोलणार तिथं कोणी बोलणार तर माझं एकच म्हणणं आहे का नागरिकांचा जो विषय आहे ज्या गोष्टी त्याला योग्य वाटतात ते तुम्ही नगरसेवकांनी विचार करा का आपल्या वार्डात पण नागरिक राहतात मतदार राहतात आपण ज्या गोष्टी करतो त्या चुकीच्या करतो आता लोकांमध्ये ही चर्चा आहे का नगरसेवक काय करतात अशी चर्चा आणि हे तुम्हीच मला बोलले तर तो साला नाले घे आम्हाला पण ऐकत नाही म्हणून मी चढलो तुम्ही आता त्याच्या बाजूनी सर्व आणि आता तो तुमच्या नगरसेवकांनी केलं नक्की तुम्ही त्याच्यामध्ये सर्व बसतील आम्ही 5 जण बसू बोलणार ना कोण काही बोलणार नाही मी शब्द बोलणार नाही बाजूला बसून त्याला सर्वांनी बाजूला ठेवून फक्त चला बाकी चला बाहेर चला सगळे नगरसेवक बोला बाहेर सगळे तहसील ऑफिसला भाई इथेच घे बाहेर पुढच्या टाका म्हणा बरोबर ना आपल्याला भाई हे पण त्यांच्याच बाजू घेत आहेत दोन गोष्टी आम्ही खाली जातो हे पण फक्त हरामखोर आहेत. त्याला बाहेर घ्यायला चला नगराध्यक्ष बाहेर घ्यायला पत्रकार
हे सगळे यांची बाजू घेणार आहे ते भरले. व्यक्तिगत बोला, व्यक्तिगत बोला. तुम्ही सगळ्या पत्रकारांना टार्गेट करू नका. व्यक्तिगत बोला जरा. काय साहेबांना नगराध्यक्ष यायचं आहे. आणि